मॉर्निंग गाईज. सकाळची वेळ आहे आणि आज आहे रविवार. सो मी बनवत आहे पराठे, कारण की माझ्या दोघ्या मुली खूप आवडीने खातात पराठे. सो मी सकाळी सकाळी नाही, 11:15 वाजलेत, बनवायला घेत आहे. सो चला बघूया आजच्या दिवसात काय काय घडतंय ते. थोडंसं बेसन पण टाकते मी ह्याच्यामध्ये, कारण की बेसन टाकल्यावरती त्याचा टेस्ट खूप खूप जास्त डिफरंट होतो. मी बरेच प्रकारचे पीठ नाही टाकत, बेसन टाकते फक्त थोडासा. हाय गाईज, वेलकम टू माय व्लॉग. सो व्लॉग अपलोड झालेला आहे. खूप खूप प्रेम द्या. आज आहे संडे. बघू आजच्या दिवसात काय काय घडते. सो बाहेर जायचा प्लॅन आहे आमचा, पण कुठं जायचं ते ॲज युजल माहीत नाही आहे. पण निघू आम्ही, रेडी होऊ. आणि आज नॉनव्हेज चालत नाही, सो व्हेजच खावा लागेल. आता नाश्त्याला बनवते मी पराठे. सो स्टे ट्यून. सो माझ्या केसांना हेअरकटची गरज आहे, कारण खूप फ्लॅट झालेले आहेत केस. आणि हे बघा, खूप ड्राय झालेत, खूप जास्त ड्राय. आणि म्हणजे माझे असे केस कधीच नव्हते, पूर्ण कर्ली झालेले आहेत. हे बघा, म्हणजे लिटरली म्हणजे हेअरफॉल होतो ते मला समजतं. असं नाही आहे की हेअरफॉल तिचं झालं आहे. ॲक्च्युली माझे केस डॅमेज झालेले आहेत. तो हेअरफॉल आहे का काय? हेअरफॉल तर आहे प्लस डॅमेज झाले, कारण की बॉटमचे केस हे काही एवढे गेन झालेत का? केस गेन नाही आहे माझ्या मते, हे तुटलेत केस, कारण की त्याच्या खालची लट एवढी मोठी आहे आणि हे बघा एकदम छोटं. सो ह्याचा पण मी उपाय काढणार आहे, पण हळूहळू. सध्याला हे बघा ना, खूप म्हणजे असे वर खाली केस झाले. मी ट्रीटमेंट केला होता, पण ट्रीटमेंट करून पण काय फरक नाही, कारण हेअरफॉल थांबलाच नाही. म्हणजे 1% पण हेअरफॉल थांबलेला नाही माझा. सो हे बघा, केसांना खूप गरज आहे कटिंगची. कमेंटमध्ये सांगा बरं कुठली कटिंग करू, समजलं? सलूनवाला पण तर फोन उचलत नाही आहे, तर जाऊ कशी? त्यांच्यासोबत कॉर्डिनेट करणार, त्याच्यानंतरच जाणार ना, त्याच्या आधी थोडी जाणार. सो हेअरकटची गरज आहे. खूप डॅमेज झालेत केस माझे, खूप गरज आहे. हे फ्रंट पण मी कट केले होते, माझ्या फ्रेंडनेच कट करून दिले, बट ते पण बघा ना फ्लॅटच वाटत आहेत, बाउन्सी वाटतच नाही, कारण की खूप सारे केस डॅमेज झाल्यामुळे. सो बघूया याचा काहीतरी उपाय लावूया आपण. सर्वात आधी तर खाणंपिण्यावर आला माझ्या नवऱ्याचा आवाज. काय बनवते, काय चारते, भूक लागली, आता जाऊन जेवण बनवते, नंतर भेटू आपण. बाय. झुला बोलते, इथं वरती फ्लायओव्हर आहे. झुला बघ कुकू आहे झुला. हाँ जुजू नाम है, नाम है, काय नाम है सांग. हेलो फ्रेंड्स. कुठे आला. ओय, तो ट्रॅफिक आहे. आला का झुला? आला. जुजू ए इथं ती मावेवाल्याची दुकान कुठे आहे? पप्पा सांगत होते मावेवाल्याची दुकान आहे. ते आला. आला का परत? झुला आला, झुला आला. ती डायरेक्ट बोलते वावे ना, वावे. गाईज, आम्ही आता बसलोय आमच्या गाडीत आणि जस्ट आम्ही निघालोय बाहेर. तर बोला गणपती बाप्पा मोरया. कुकू, गणपती बाप्पा बोला. हो रे, बोल ना काहीतरी. व्लॉगला बोरिंग नको बनवू. आला. जुजू आला का? आला, आला का? इंग्लिशला ती जुजू बोलते. जुजू आला. ब्रिजला बोलते ते. ब्रिजला जुजू आला का? नाही आला बाबू. कुठे आहे जुजू, सांग मला. लोक आपल्या गाडीकडे बघतात. लगा क्यों? फुल लगा है इसके लिए? अच्छा. सो फ्रेंड्स, आम्ही निघालोय फिरायला. अगं बाई, मी काय पण बोलते तर तुझा फ्रेंड्स, मला चॅनल वर
तो फ्रेंड्स आता पप्पा गेले पिझ्झा घ्यायला ते बघा. आम्ही डीमार्टला थांबलो. पिझ्झा खाणार आहे. कुकी काय खाणार आहे? पिझ्झा. काय खाणार आहे? पिझ्झा. काय खाणार आहे? पिझ्झा. आणि थमअप. आणि काय खाणार आहे? माझे केस बघू कसे झाले. काय खाणार आहे कुकी? फ्रेंड्स आमच्याने एक चुकी. डीमार्टला थांबलो कारण की पुढं गेल्यावरती ओय पुढं गेल्यावर काही खायला भेटणार नाही. सो इथून हे लोकांना आवडते डीमार्टचा पिझ्झा तर खाते नाही लोक. माझ्याने कोण ऑर्डर केला काय पागल बोलते पागल. जायचं होतं दुसरीकडे फिरायला पण ते पॉसिबल झालं नाही. तर मग आम्ही इथं निघालो कारण की या मॅडमला फिरायचं होतं. ही फिरते खाते पिते सर्व करते तरी सुद्धा हिची कंप्लेंट असते की हिच्यासाठी काहीच करत नाही. अरे छान आहे का? पाहिजे का तुला पण? वाव आहे का? हे वाले पॉपकॉर्न छान लागतात. ऍक्च्युली आम्ही मूवी वगैरे बघायला जातो म्हणजे मी काय आपण जातो तिथं पण सेम पॉपकॉर्न असतात पण हे चीज आहे पेरी पेरी. ते किती महंगे भेटतात नाही. पेरी पेरी येते. तो क्या अच्छा लगता है ये पिझ्झा? स्वस्त म्हणून. म्हणूनच जास्त खाऊची वाटते हे की नाही. करते तिला देत नाही. आम्ही दोघं एक एक पिझ्झा खाऊ. कोण आहे? दोघांमधून एकने पण मला विचारलं नाही की तू एक तरी पीस घे. तुम्ही पीस पहिलेच सोडा एक बोललेलं. बाईट तर घे. तुम्ही बोललेला की मी नाही खाईन. गिन्नी आपण कुठं चाललोय? सो बरेचशा लोकांना कळालं असेल की आम्ही कुठं आलोय. सो आम्ही आलोय माथेरानला. इथं थोडं वेळ थांबूया फोटो वगैरे क्लिक करूया आणि मग सुखसुखाने जाऊ आपल्या घरी. हे की नाही गिन्नी? सो हे बघा जस्ट एंटर झालोय आम्ही. बस पोहोचलो बेटा. हे काय एंटर झालोय ना आता बेटा. 5 to 10 मिनिट्स लागतील बस. काय हा? चालत जाते? चालत जा ना. आम्ही जातो पुढं. पप्पी दे मला पप्पी दे. काय चल काय बोलते चा? ती. बाहेर चल बोलते. चलते मला सँडल. अरे, ती स्वतःच उतरते. येडी. पायाला टोचेल. वरती जा. वर चढ. पला दाखव तुझ्याकडे काय आहे खायला. काय आम्ही काहीच नाही आणलं. फक्त एक थम्सअप घेऊन आलं. जिथं तिथं ऊन आहे म्हणून आम्ही कुठं थांबलो पण नाही. सो हा कामावर नाही गेले नोकरीला आले. उपट सोडण्यासारखे. सो आम्ही पोचलोय माथेरानला. आणि माथेरान म्हणजे जुम्मापट्टीच्या थोडं वरच आलोय आम्ही. पुढं नाही गेलो कारण की एवढं पुढं आम्हाला जायचं नव्हतं. सो आम्ही इथं स्टॉप घेतलाय. हा पुढं गेलो थोडं आणि रिटर्न आलो आणि इथं येऊन बसलोय आम्ही. थोडा वेळ बसूया आणि मग निघूया. असं नाही छान नाहीये गिन्नी. शांत एकदम. चला प्लॅन बनला आमचा इथं बसून. ऍक्टिंग बाज. बघा दाखव ग आईलाईनर.
बघा आयलाइनर गालावर पण लावले. गालावर नाही मला पण द्या गुड फ्रेंड्स. बघा एवढी बॉटल होती मी एवढी संपवली थोडं थोडं. तोंड साफ कर तुझं तोंड साफ कर. ठीक आहे ना ठीक आहे. गैया गैया मेरी गैया मेरी गैया. खूप छान आणि शांत असं वातावरण आहे. सो आम्ही इथं बराच वेळपासून बसलोय आणि नको मारू कुकी. सो इथून खूप सारे गाडी वगैरे येते जाते. ॲक्च्युली पुढं जाऊन खूप स्टॉप आहे, खूप सारे पॉईंट्स वगैरे आहे फिरण्यासाठी. आम्ही इथं काय थोड्या वेळासाठी आलो म्हणून आम्ही तिथं जात नाही आणि अजून इथून 1-1.5 तास वर जावं लागेल. सो म्हणून आम्ही इथंच स्टॉप घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला यायचं असेल ना तर म्हणजे असं वन डे पिकनिक पण होऊ शकते आणि छान होऊ शकते हे की नाही गिन्नी. जर लवकर आले तर. आम्ही तर उशिरा आलोय. आम्ही तर आता आलो म्हणून आम्ही पुढं नाही चाललो, नाही तर आम्हाला लई उशीर होणार. असे सर्व येत आहेत तर तुम्ही येऊ शकता हे की नाही गिनी. तुला काय वाटते बरोबर जाते ना. येस तर तुम्ही येऊ शकता. वरती पण चालले आम्ही काही इथं ज्यावेळेस म्हणजे वाव गाडी गाडी ट्रेन पण ट्रेनच बेस्ट असते. इथलं स्टेशन आहे नेरळ स्टेशनच्या बाहेरच टॉय ट्रेन लागते. तुम्ही तिथून हे करू शकता. सो एवढीच इन्फॉर्मेशन माझ्याकडे होती ते तुम्हाला मी दिली. काय आलं आणि सो आता आम्ही तुमच्यासोबत रात्रीच कनेक्ट होऊ कारण की माझ्या मोबाईलमध्ये आता चार्जिंग नाही आहे. सो आम्ही थोड्या वेळातून इथून निघू आणि मग घरी जाऊन कंप्लीट करूया. सो ते निघून कॉल करू. हां स्टे ट्यून. मला इथून कधी ट्रेन दिसली अरे असं काय वाटतं मामा ट्रेन हे काय समोरच पटरी आहे. बघा टॉय ट्रेन दिसली बुके हे बघा जिस दिन का आपको इंतजार था वो आ गया. बाय बाय टॉय ट्रेन. सो गाईज संध्याकाळचे 9 वाजलेत म्हणजे 9 वाजलेत. आम्ही 6:45ला घरी आलो. घरी आल्यावर हिने गाडीमध्ये झोप घेतली, हिने गाडीत झोप घेतली, घरी आल्यावर झोप घेतली आणि मी पण एक छान झोप घेतली, फ्रेश झाली. आणि आजचा आमच्यासोबतचा तुमचा प्रवास कसा झाला हे मला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवा.